भारताचा शेजारचा असलेला देश नेपाळमध्ये सध्या अस्वस्थता आहे, कारण नेपाळमध्ये तरुणाई रस्त्यावरती उतरली आणि बघता बघता दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या, ज्यामध्ये जेनझी अर्थात तरुणाईचा मोठ्या प्रमाणात भरणा होता। धक्कादायक बाब अशी की यामध्ये 16 आंदोलकांचा बळी गेलाय आणि हे सगळं आंदोलन झालं ते सोशल मीडियामुळे। सोमवारी नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये हे चित्र होते। हजारो लोक रस्त्यांवरती उतरले। सकाळी काठमांडूतील सिंहदरबार परिसरात लोक जमले आणि त्यानंतर त्यांनी न्यू बनेश्वरमधील संसद भवनाकडे आपला मोर्चा वळवला। या आंदोलकांमध्ये तरुण तरुणींची संख्या अधिक होती। या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स लावलेले, पण आक्रमक आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडून थेट संसद भवन परिसरात शिरण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली आणि त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केला। आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार धुमश्चक्री पाहायला मिळाली। काही जण तर संसद भवनाच्या थेट इमारतीवर चढले। हा सगळा गदारोळ नेपाळ सरकारनं सोशल मीडियावरती घातलेल्या बंदीमुळे झाला। नेपाळ सरकारनं फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, यूट्यूब, एक्स आणि लिंक्डइन या ॲपवरती बंदी घातली। आता ही बंदी घालण्यामागचं कारण म्हणजे नेपाळ सरकारनं सोशल मीडिया कंपन्यांना नोंदणीसाठी 7 दिवसांचा अल्टिमेटम दिलेला होता। 28 ऑगस्टला नेपाळ सरकारनं तसा आदेशही जारी केला। बुधवारी नोंदणीसाठी दिलेली मुदत संपली आणि त्यानंतर संबंधित कंपन्यांची सेवा खंडित करण्याचा इशारा सरकारने दिला, पण कंपन्यांनी याची दखलच घेतली नाही। त्यानंतर नेपाळ सरकारने एकूण 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती बंदी घातली। सोशल मीडियावरच्या बंदीनंतर नागरिकांमध्ये उद्रेक झाला। या आंदोलनाचं वैशिष्ट्य म्हणजे जेन झी अर्थात नव्या पिढीतली तरुणाई मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरली। नवी पिढी सोशल मीडियाच्या किती आहारी गेली आहे हे नेपाळमधल्या आंदोलनातनं अधोरेखित झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये